तर नमस्कार भावांनो, मी मनू आणि मी काम करतो असलं तर आज तुम्हाला मी जॅपनीज ॲपेटायझर एक बनवून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे क्रॅकरी टुना. तर त्याच्यासाठीच मस्त ग्रीन ऑनियन आणि सिलेंट्रो कट करून घ्यायचे आहे आणि ते कट करून झाल्यावर जस्ट टुनाचा आपला चंक होता तो पण कट करून घ्यायचा आहे क्यूबमध्ये. लाईक जास्त पण मोठे नाही आणि जास्त पण छोटे नाही, इवन साईजमध्ये कट करून घ्या. त्याच्यानंतर आवाकाडो क्यूबमध्ये कट करून घ्या. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनियन पण टाकू शकता, ऑप्शनल. पण मी नाही यूज केला आहे कारण की जॅपनीज टाईपमध्ये नाही यूज करत ते. त्याच्यानंतर ते सर्व मिक्स करून घेतल्यावर त्याच्यात ते जॅपनीज फुरिकाके टाकायच्या, ती लाईक सिसमे सीड असं जॅपनीज. ते टाकून झाल्यावर लेमन जस्ट आणि लेमन ज्यूस टाकायचा आहे आणि मी पोकी सॉस यूज करतो आहे. हा सॉस याच्यासोबत टुनासोबत खरंच चांगला लागतो. आणि ते झाल्यावर आपलं जे राईस शीट असते, हे लाईक राईसने बनलेले शीट असतात, त्या आपल्या इथं पापड्या असतात तशा. तर ते झाल्यावर ते राईस शीट तुम्ही फ्राय करून घ्यायचं आहे 2 ते 3 सेकंड. आणि बेससाठी मी मायक्रोग्रीन्स वापरलेत आणि त्याच्यावरती ते राईस शीट टाकायचे आणि ते आपण जे बनवलेलं होतं मिक्सचर त्याच्यावरती ते टाकून, आपल्याकडे जर मेयोनीज असेल तर वेल अँड गुड, स्पायसी मेयो असेल तरी पण वेल अँड गुड. तर ते तुमच्याकडे जर मेयोनीज असेल तो वरती पोर करून घ्यायचा आहे. मस्त लाईक एक चांगली डिझाईन येईल असं. आणि त्याच्यानंतर ते तुम्ही सर्व्ह करायचं आहे आणि आपलं